मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। त्याचबरोबर हा जो आजचा व्लॉग आहे ना तो तुम्ही बघणार आहात संक्रांतीच्या दिवशी, पण हा व्लॉग मी शूटिंग केलेली आहे ती भोगीच्या दिवशीची। तर भोगीच्या दिवशीची थोडीशी शूटिंग आहे आणि भोगीच्या आदल्या दिवशीची म्हणजे शनिवारची थोडीशी शूटिंग आहे। तर दोन पार्टमध्ये हा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर पहिले तुम्ही बघितलं की मी चुलीवरती डाळ शिजून घेतलेली होती। तर डाळ शिजून आणि पुरण मी रेडी करून ठेवत असते एक दिवस अगोदर। तर संक्रांतीला आपण सगळेच पुरण घालत असतो, तर मी पुरण घालणार होते, तर त्यामुळेच मी शनिवारी जे ते डाळ शिजून कट वगैरे काढून ठेवलेला होता, पुरण बनवून ठेवलेलं होतं। आणि त्यानंतर आता इथे निघालेली आहे मी बाहेर। 4 व्हीलरमध्ये आम्ही तिघं निघालेलो होतो, मिस्टर, मी आणि तनिष्का थोडीफार मला हेल्प करते, एखाद्या वेळेस व्हिडिओ घेते किंवा मग पिशव्या वगैरे घ्यायला मदत करते। तर आमच्या गावचा बाजार असतो गुरुवारचा, पण गुरुवारी मला बाजारला जायला काही जमलं नाही, त्यामुळे मी आता आमच्या इथे गणेश नगर आहे, तर गणेश नगरच्या बाजारला मी चाललेले आहे। शनिवारचा बाजार असतो तो। तर पुढे जे ते भोगी होती आणि भोगीच्या आपल्याला भरपूर साऱ्या भाज्या लागत असतात भोगीच्या दिवशी। तर त्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ते मला माहिती होतं की आमच्या ते राहत्यामध्ये जी गुजरी असते ना त्या गुजरीत काही मिळणार नाही, त्यामुळे मग मी दोन्ही हेतू लक्षात घेऊन जे ते गणेश नगरला बाजारला गेलेले होते। तर ही थोडंसं रस्त्याची थोडीशी शूटिंग केली, त्यानंतर बाजार केला। बाजार करून म्हणजे तो बाजार जे ते संध्याकाळी 5 वाजता सुरू होतो, तर पूर्ण रात्री 7:30-8 वाजेपर्यंत राहतो। 2-3 तासाचा बाजार असतो। खेडेगावातला बाजार आहे, तर जास्त वेळ नसतो, लेट भरतो आणि पटकन संपूनही जातो। तर मी बाजार केला, 1 तासभर लागलं मला जाण्या येण्यामध्ये बाजार करायला। बाजार केला आणि त्यानंतर आता मी इथे आलेले आहे रिलायन्स मॉलमध्ये। तर मला थोडंफार काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि वाणाचं काही सामान मिळतं का ते बघायचं होतं। तर यावर्षी जे आहे ना मॉलमध्ये कुठलंच काहीच असं व्यवस्थित वाण सामान आलेलं नव्हतं वाणाचं। तर मग मी वाणाला काहीच घेतलं नाही। 1 डझनच्या पिठाच्या चाळण्या घेतलेल्या होत्या, तेवढ्याच बस झाल्या, त्या घेतल्या। आणि त्यानंतर बाजारामध्ये मला काही व्हेजिटेबल्स नव्हते मिळाले, तर ते व्हेजिटेबल्स मी इथे मॉलमध्ये घेतले। मॉलमध्ये जे ते आपल्याला जे व्हेजिटेबल्स परवडतात तेच घ्यायचे असतात, बाकीचे घ्यायचे नसतात, कारण की बऱ्यापैकी ते महाग असतात व्हेजिटेबल्स। तर मी ज्या मला महाग वाटले ना ते मी घेतले नाही, जे स्वस्त होते तेच घेतले। तर नेहमीप्रमाणे मी नेहमी अवकॅडो घेत असते, तर अवकॅडो घेतलेले आहे, 2 अवकॅडो घेतलेले आहे। त्यानंतर काकडी घेतलेली आहे, चक्की घेतलेली 1 किलोची। त्यानंतर अरबी घेतलेली अर्धा किलो। पुढे व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे की मी काय घेतलेलं आहे ते। आणि त्यानंतर टरबूज घेतलेलं होतं, पण टरबूज मी कॅन्सल केलं, कारण की ह्या दिवसामध्ये टरबूज खाऊ नये असं मिस्टर म्हटले, वात वाढतो, त्यामुळे मग मी ते कॅन्सल केलं आणि बाकी सगळं सामान घेतलं। आणि त्यानंतर आम्ही तनिष्का आमच्याबरोबर होती, तर मग तिला घेऊन आम्ही तिला सँडविच खाऊ घालण्यासाठी सूर्या बेकरीला गेलो होतो। तिथे आम्ही नेहमीच जात असतो आणि ॲक्च्युली तिथली क्वालिटीही छान असते आणि मुलांनाही तिथले जे ते सँडविच वगैरे आवडतात। तर खूप दिवसापासून ती आमच्या संग आलेली नव्हती, त्यानंतर आता आज बाहेर आलेली होती, सो मग म्हटलं चल तुला पण बाहेर घेऊन जाते। आणि उशीरही झालेला होता, मला जवळजवळ घरी येता 8 वाजले होते। मग म्हटलं घरी जाऊन तरी मी काय करणार आहे, तर थोडंफार म्हणजे जास्त नाही 1-2 घास आम्ही खाल्ले आणि तिने 1 सँडविच आणि 1 बर्गर खाल्ला, त्यात आम्ही थोडं खाल्लं। आणि त्यानंतर आम्ही मुलांना 2 सँडविच घेऊन आणि घरी आलो। आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी काय बाजार आणलेला आहे, त्यानंतर किराणा सामान काय आणलेले। आणि त्यानंतर लगेचच मी दुसऱ्या दिवशीचा व्लॉग जो तो स्टार्ट केलेला आहे, ज्यामध्ये मी छान अशी सुंदर भोगीची भाजी कशी बनवायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर हे दोघं मस्त एन्जॉय करताय आणि मी जे ते शूटिंग घेत होते, तर हे दोघं जे ते कोल्ड कॉफी एन्जॉय करत होते आणि मी शूटिंग घेत होते। नमस्कार मैत्रिणींनो, तर मी जे ते गणेश नगरला बाजारात गेले होते ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। आणि त्यानंतर लगेचच थोडंसं उलटं पडलं, पण मला जायचंच होतं, त्याकरता मी गेले डी-मार्टमध्ये। तर डी-मार्टमध्ये गेले ना, तर ते खास कशासाठी गेले होते, क्रिसमस नंतर ना खूपशा काही ऑफर्स तिथे असतात आणि काही गोष्टी ज्या आहेत ते खूप जास्त रिड्यूसमध्ये विकल्या जातात। तर मला काही एवढं मिळालं नाही,
फक्त मी ही एक जी ती लाइटिंग आणलेली आहे दिव्यांची, ही मी दिवाळीच्या वेळेस बघितलेली होती, पण स्टॉक जो तो पूर्ण संपलेला होता, स्टॉक आउट झालेलं होतं, तर मला त्यावेळेला नाही मिळाली. तर त्यावेळेला ही लाइटिंग जी आहे ती 650 रुपयाला होती, 699 रुपयाला. आणि आता जी ती हिचे प्राइस लेस होऊन ही लाइटिंग जी आहे ती म्हणजे दिवाळीनंतर क्रिसमस नंतर जी ती मला 300 रुपयाला पडलेली आहे. खूप छान अशी दिव्यांची लाइटिंग आहे. आता मी नेहमीच येते डीमार्ट मध्ये जात असते, तर मला केव्हा प्राइस हाय असता केव्हा लो असता, काही ज्या वस्तू आहे त्यांच्या प्राइस केव्हा माहिती असतं मला केव्हा डाऊन जाता काय ते, तर त्याकरता मी वेळ मिळाला की चक्कर मारत असते. तर हे मला छान अशी ही लाइटिंग मिळाली. तर ही मी आता कुठे यूज करणार नाहीये, दिवाळीतच यूज करणार आहे, पण आता घेऊन ठेवली म्हणजे मला दिवाळीत यूज करता येईल. दिवाळीमध्ये आपण पुन्हा जर हे घ्यायला गेलो ना, पुन्हा तेच म्हणजे आली वेळ तर जास्त भाव असेल, कारण अजून दिव्यांची लाइटिंग जी ती बऱ्यापैकी कुणाकडे नाहीये. सो मी ही दिव्यांची लाइटिंग घेतलेली आहे. त्याचबरोबर ब्राऊन शुगर जी ती रिलायन्स मॉल मध्येच मिळती, तर मी जवळजवळ 3 किलो ब्राऊन शुगर घेऊन आलेले, 3 पॅकेट, आणि बेबीकॉर्न आणलेले आहे. तर हे बेबीकॉर्नचं एक पॅकेट जे ते 15 रुपयाला. असे जर आपण बाहेर घेतले ना, म्हणजे मॉलमध्ये जर आपण बेबीकॉर्न्स घ्यायला गेलं ना, तर आता म्हणजे स्टॉक जास्त होता, तर त्यामुळे ते 15 रुपयाला एक पॅकेट मिळालं. नाहीतर ते ना 45 रुपयाला हे एक पॅकेट देते. आणि याच्या खूप छान छान रेसिपीज होतात, फ्राईज होतात, त्या शौर्य दादाला माझ्या जास्त आवडतात. आणि तो ना काकडीसारखं हे असे बेबीकॉर्न जे ते असेच पण खातो, त्याला खूप आवडतात. सो मग मी हे 4 पॅकेट हे आणलेले. त्यानंतर हँडवॉशचे हे पॅकेट आणलेले आहे मी, जवळजवळ 20 पॅकेट आणलेले आहे. आणि अवकॅडो, माझ्या एक सबस्क्रायबर ताई आहे, त्या मी अवकॅडोची जेव्हा ही चटणी दाखवते ना, ग्वाकामोले, तर आमच्या घरामध्ये त्यांना सगळ्यांना ती खूप आवडते, अवकॅडोची चटणी किंवा अवकॅडोचे कुठलाही पदार्थ करून खायला, तर मी वरचीवर आणत असते. तर त्या ताईंना दरवेळेस मला कमेंट करत राहतात की त्यांच्याकडे मिळत नाही. आणि आमच्याकडे बघा किती छान आता हे फ्रेश अवकॅडो आलेली आहे. फ्रेश अवकॅडो आहे, ग्रीन आहे, पूर्ण फ्रेश जेव्हा असताना ते ग्रीन असतात बघा असे, आणि एकदम मस्त आहे हे अवकॅडो. आणि हा मला एक अवकॅडो 99 रुपयाला पडलेला आहे. मागच्या वेळेस आणलेला होता तो 120 ला पडला होता, आणि हा 99 रुपयाला पडलेला आहे. म्हणजे आपल्याला माहिती राहतं, म्हणजे मला तर माहिती राहतं की केव्हा त्याचे प्राइस जे ते हाय असतात आणि केव्हा लो असतात. ते मशरूम पाहिजे होते मला, खरं तर मी मशरूम साठी गेलेले होते, पण मशरूम जे ते उद्या येणार आहे. आणि मला मग बेबीकॉर्न्स खूप दिवसापासून मिळाले नव्हते, तर मी बेबीकॉर्न्स आणले. त्यानंतर ही चिक्की काय बोलता, डांगर छोट, तर हे आणलेलं आहे. हे 50 रुपयाचं आहे, 1 किलो 50 रुपयाचं. त्यानंतर याला काय बोलता मला माहितीये, हे जे व्हेजिटेबल आहे त्याचं नाव सगळ्यांना माहिती, पण ते तोंडावर येत नाही, डोक्यात आहे पण तोंडावर कोणाच्या येत नाही. तर तनिष्का बघते त्याचं नाव काय आहे ते, तर मी म्हटलं दुसऱ्या वस्तू दाखवून घेते. तर हे कप्स आणलेले मुलांना देते, कपकेक खायचे. कपकेकचं प्रीमिक्स मी ऍक्च्युअली बनवून घेतलेलं आहे, त्याची व्हिडिओ मी आता पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. तर 1 किलो प्रीमिक्स बनवलेलं होतं. दिवाळीच्या वेळेस ना मैदा आणलेला असतो आपण, तर तो मी युजच केला नाही. 3 किलो मैदा होता, तर तो मैदा मी आता अर्धा किलो, माझ्या मते अर्धा किलो चॉकलेट केक प्रीमिक्सला आणि अर्धा किलो व्हॅनिला केक प्रीमिक्सला यूज केला. त्यानंतर अर्धा किलो मैदा कप केकच्या प्रीमिक्सला यूज केला, आणि अजून 1.5 किलो उरलेलाच आहे. तर ते मला यूज करून टाकायचं, कारण आपण वर्षभर तर ते काही खात नाही मग आता, आणि खराब होईल, त्यामुळे मग मी ते यूज करून टाकते. तर अजून काही 2-3 पदार्थ बनवणार आहे. तर कपकेकचं प्रीमिक्स बनवलं. तर कपकेक बनवायचे, आणि मुलींच्या मैत्रिणींनी जे ते ब्लॉग बघितले की त्या सांगत राहत्या काकी हे द्या, काकी ते द्या. तर म्हटलं चला केक आता बनवले होते, 2-3 दिवस मुलांना सुट्ट्या होत्या, तर मुलांनी काय ते फस्त करून टाकले. सो मग म्हटलं आता केक प्रीमिक्स आहे माझ्याकडे उरलेलं, पण म्हटलं चला सगळ्यांना एक कपकेक जाईल या हिशोबाने कपकेक प्रीमिक्स बनवून ठेवलं. आता ते कपकेक बनवायचे. तर त्यासाठी मी हे जे चांगल्यातले जे कप्स असतात ना कपकेक साठीचे, ते आणलेले आहे. म्हणजे याला प्लास्टिक नाहीये कुठल्याही प्रकारे, हे पूर्ण बटर मध्ये असतात, बटर पेपर यूज केलेला असतो. सो प्लास्टिक नाही कुठल्याही प्रकारे. आणि
कुठल्याही प्रकारे याचं जे ते फूड ग्रेड जे ते कप आहे तर हे आणलेले आहे. त्यानंतर मुसली आणलेली आहे. फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे, कशी आहे काय ते तुमच्यासोबतही शेअर करेल. त्यानंतर 1 किलो काकडी आणलेली मॉलमधनं. ही काकडी मला 25 रुपये किलो मॉलमध्ये पडली. बटाटे वगैरे तेही होते, पण मी जसं की तुम्हाला दाखवले अगोदर तुमच्यासोबत शेअर केलं की मी ह्याला गणेशनगरला बाजारसाठी गेलेले होते. उद्या भोगी आहे आणि भोगीची भाजी आपल्याला बनवायची असते, त्याकरता मग मी तिकडे बाजारला गेलेले होते. तर बाजारातनं बटाटे, गाजर, हरभरा वगैरे ते सगळे आणलेले. फक्त मला ते काकडी वगैरे राहिलेली होती. म्हटलं मी इकडे चाललेच तर तिकडे घेऊन टाकाल. मॉलमध्ये काही काही गोष्टी स्वस्त पडतात, काही काही खूप महाग पडतात, तर मी ज्या स्वस्त पडतात तेच आणते, बाकी नाही आणत. आणि त्यानंतर ही आणलेली आहे मी अर्धा किलो अरवीची भाजी. खूप छान, खूप सुंदर लागते. आणि जे लोक नॉनव्हेज खात नाही ना त्यांच्यासाठीच हे नॉनव्हेज आहे. तर मस्त अशी नॉनव्हेज सारखी ही भाजी होती. ही भाजी जी ती मी फक्त याची भाजीच ती माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे. आणि आता यावेळेला जी भाजी बनवणार आहे ती तुमच्यासोबतही शेअर करणार आहे. खूप छान अशी याची भाजी होती. तर हे सगळं सामान मी आणलं. त्याचबरोबर इकडे दिसत असेल तुम्हाला बाजार आणलेला आहे. तर शौर्य उभा इथे. तर बाजार आणलेला आहे. आता तो बाजार निवडणार आहे आणि उद्याच्या भोगीच्या भाजीची तयारी करणार आहे. उद्या भोगीची भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आजचा व्हिडिओ, आज गेलेला व्हिडिओ जो तो तुम्हाला कसा वाटला? मी चुलीवरचा स्वयंपाक केला, त्याचबरोबर जी चूल आणलेली ना यार, खरंच ती चूल खूप छान आहे. मी तर ना चूल पेटवणं, चुलीच्या बाबतीत ना एकदम येडछापी, काहीच येत नाही मला, येतच नाही मला काही. आणि जास्त करून मला टेन्शन हेच यायचं की ती चूल विझली किंवा पेटवायची, त्या टायमाला फुकायची कशी काय, आणि खूप डोळे काळे होऊन जायचे माझे, लाल व्हायचे डोळे. तर मला त्याचीच भीती वाटायची ना. त्यामुळे यांनी ना ही चूल आणलेली आहे, लोखंडी चूल आहे पूर्ण. ही यांनी जी ती एक 2023 मध्येच आणलेली आहे, 2 दिवस अगोदर आम्ही, पण म्हणजे 15 दिवस झालेले आणून, पण आम्ही त्याचं अनबॉक्सिंग आत्ता केलं, वेळच मिळत नव्हता. तर चूल खूप छान आहे. आम्ही 1800 रुपयाला घेतली. त्याला जे ते म्हणजे चूल जी फुकावं लागते ना, ते फुकावं नाही लागत. फॅन्स आहे त्याच्यामध्ये, ते फॅन्स आपोआप फिरतात आणि त्याला हवा लागते. चूल छान अशी गॅस सारखी पेटली जाते, खूप मस्त. आपण गॅस कसा कमी जास्त करतो, तिथे बटन दिलेले आणि त्याने आपण ती कमी जास्त करू शकतो. आणि ते फॅन्स जे आहे ना ते चालण्यासाठी ना त्याला शेजारी ना मोटर लावलेली आहे. ती मोटर आपल्याला चार्जिंग करायला लागते. आणि बस एक छोटासा कागदाचा तुकडा टाकायचा आणि छोटंसं लाकूड टाकायचं, एवढंच. आणि त्याच्यावर ना मी तर म्हणते मी अगदी 2-3च लाकडाच्या ज्या धपल्या असत्या ना छोट्या छोट्या, त्या टाकल्या, त्यामध्ये पूर्ण स्वयंपाक माझा होऊन गेला. त्यानंतर मी आता संक्रांतीला आपल्याला पुरण लागेल ना, तर पुरण सुद्धा शिजून घेतलं इतकं, म्हणजे आणि 2-3च लाकडाचे असे एवढे तुकडे लागले ते पुरण शिजवायला सुद्धा. खूप पटकन अर्धा किलो पुरण सुद्धा शिजल्या गेलं. मस्त आहार जो तो लागतो, छान असं जाळ लागतो आणि खूप छान आहे. कोणाला जर माझ्यासारखं चूल पेटवता येत नसेल, चूल फुकायला वगैरे, मला तर त्यालाच अडचण यायची, पेटवता येत नव्हती आणि फुकताही येत नव्हती. तर त्यासाठी मग यांनी हा एक पर्याय जे तो शोधलेला आहे. गॅसवर मी फक्त भाजी वगैरे करते किंवा चपात्या भाकरीही करते, पण गॅसवरची भाकरी जी ती आपण डायरेक्टली गॅसवर भाजतो ना, तर त्याच्यामुळे जे ते कॅन्सर होण्याचे खूप जास्त प्रमाण वाढलेले आहे. तर आम्हाला हे कळालं, त्यामुळे मग डॉक्टरांनी सांगितलेलं, तर आम्ही चुलीचा पर्याय शोधला. रोज मी आता चुलीवरच फक्त भाकरी तरी निदान 2, हे काय बोलले की एका टायमाला तू 4 भाकरी करून घ्यायचा, म्हणजे सकाळी 1 आम्हाला लागती आणि संध्याकाळी 1 या हिशोबाने. आणि चपात्या मग झाल्यास तर त्याच्यावरच करून टाकायच्या पटकन, इतक्यात होऊन जात्या. हे जे ते मला चूल पेटून देता. आणि मी तुम्हाला दाखवलं की ती चुलीचा हवा येत ना, म्हणजे अशी धूर येत होता ना, थोडासा इकडनं हवा आली का डोळ्यावरती धूर यायचा ना. माझ्या मुलांनी मिस्टरांनी डोकं लावलं, इकडनं त्यांनी स्लोनी फॅन चालू करून दिलता. तर म्हणजे त्याचा सुद्धा त्याच्यावर काही असर नाही झाला. मस्त चूल जी ती अशी मस्त पेटलेली होती आणि छान चूल आहे. कोणी घेणार असेल तर नक्की घ्या, 1 नंबर आहे. मी तर माझे फुल ऑन 10 ऑफ 10 मार्क दिल त्या चुलीला, इतकी मस्त आहे. स्वयंपाक जर म्हणाल तर चुलीवरचा वा क्या बात आहे, एकदम अमेझिंग चव आणि टेस्ट एकदम वेगळीच. आता मुलांना काय कळतं,
अनुष्का तर स्कूलमध्ये गेलेली होती, तिने सुद्धा बघितलं. तिला आल्यानंतर विचारलं ना की म्हटलं आज पोहे शिरा कसा झालेला होता. 1 वाजेपर्यंत शाळा होती मुलांना, तर त्यांना मी पोहे शिरा बनवून दिला. सकाळी ते तुमच्या सोबतचे शेअर केलेलं होतं मी. तर ती सुद्धा म्हणे मम्मी आजची पोहे आणि शिराला एकदम वेगळीच चव लागत होती. तर कुणाला जर इच्छा असेल, जागा असेल, तर आमचं कसं इथे आमचं जवळजवळ 4 एकर क्षेत्र आहे. शिर्डी जवळच आमचं वावर आहे. आमचे स्वतः अजून दुसरे वावर सुद्धा आहे. जिकडे मी गणेशनगरला तुम्हाला घेऊन गेले होते ना, तिकडे सुद्धा आमचे जवळजवळ 8 ते 9 एकर वावर आहे. सो आमच्या इथेच शिर्डीच्या जवळपासच वावर आहे खूप. आम्ही इथे राहतो ना, इथे खूप मोठी मोकळी चाकळी जागा आहे. तर जागेची काहीच अडचण नाहीये. तर मस्त मी मागच्या साईडला जी तिथे मोकळ्या पटांगणात ती चूल लावलेली आहे आणि तिथे जे ती ठेवणार आहे. थोडीशी अशी वेगळी सोय करून घेणार आहे, कारण मला बसून स्वयंपाक करायला थोडी अडचण येते. त्यामुळे मी टेबल वगैरे बनवून घेणार आहे आणि मग त्यानंतर त्याच्यावर स्वयंपाक करत जाणार आहे. कधी मध्ये तुमच्यासोबतही शेअर करत जाईल. तर नक्की कोणी घेणार असेल तर घ्या. खूप छान चूल आहे आणि तुम्हाला जर म्हणजे मी इथेच घेतली राहत्यामध्येच. कोणी जर इच्छुक असाल आणि त्यांना जर त्या ज्या दादांकडनं मी चूल घेतली त्यांचा नंबर पाहिजे असेल तर ह्या व्लॉगच्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी पुढच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत त्यांचा नंबरही शेअर करेल आणि रिझनेबल प्राइस मध्ये छान अशी चूल आहे. तर नक्की ती बघा. आणि उद्या जे मी आता संध्याकाळ झालेली आहे, तर उद्या मी तुमच्यासोबत छान अशी भोगीची भाजी शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओमध्ये एंड पर्यंत राहा. व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर मग आता पुढचा व्लॉग ही एन्जॉय करा. मी आता हे सगळं आवरून घेते आणि उद्या भोगीची भाजी तुमच्यासोबत शेअर करते. तर मैत्रिणींनो, आता इथे हा दुसऱ्या दिवसाचा व्लॉग आहे आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळची माझी पूजा वगैरे आटपून घेतली पहिल्या टप्प्यातली. त्यानंतर बाकीचे सगळे कामं आवरले आणि ते भोगीची भाजी बनवायला घेतलेली आहे. तर त्यासाठी मी कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घालून घेतलेले, मोहरी घातलेली. मोहरी फुलोस्तोवर मी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत ते दाखवते. ज्या कुठल्या भाज्या आपल्याकडे अवेलेबल असेल त्या सगळ्या भाज्या आपल्याला भोगीची भाजी बनवण्यासाठी घ्यायची. तर मी इथे हिरवे जे चणे असतात ना ते घेतलेले, म्हणजे हरभरे घेतलेले, वालपापडी घेतलेली, डिंगऱ्या घेतलेल्या आहे, गाजर छिलून आणि कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर वांगही छान असं धुवून कट करून घेतलेले आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले. त्यानंतर इकडे तेल चांगलं तापलं होतं, त्यामध्ये मोहरी छान फुलल्या गेली होती. त्यानंतर त्यामध्ये जिरे घातले, कढीपत्ता घातला आणि जवळजवळ 2 चमचे तीळ घातली. त्यानंतर गॅसची फ्लेम कमीच आहे, कमी गॅसवर मी ही फोडणी करत आहे. अर्धा चमचा हळद घातली, 1.5 ते 2 चमचे मी कश्मीरी लाल तिखट घातलं. त्यानंतर 1.5 चमचा धना पावडर घातली आणि चवीनुसार मीठ घातलं, थोडासा गूळ घातला आणि छान असं खमंग ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची. तर मी ते जे आलं लसूण पेस्ट आहे ना ती थोडीशी उशिरा घातलेली, माझ्याकडनं राहून गेली होती. पण तुम्ही अगोदरच जे ते मोहरी फुलल्यानंतर त्यामध्ये जे ते आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि त्यानंतर हे मसाले घालायचे. त्याच्यानंतर शेवटी मी आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा जे ते छोटा 1 चमचा भरून घरगुती गरम मसाला घातला. ही फोडणी आपल्याला छान अशी मिनिटभर परतून घ्यायची आणि त्यानंतर आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत, ज्या काही भाज्या आपल्याकडे अवेलेबल असतील तेवढ्या भाज्या यात घालायच्या आहे. कोथिंबीर घालायची आणि मस्त आपण ह्या भाज्या ज्या आहेत ते 10 मिनटं शिजून घ्यायचे. 10 मिनटं पाणी घालून या भाज्या शिजून घ्यायचे आणि बस थोडीशी शेंगदाण्याची शेंगदाण्याची पावडर घालून ही भाजी जी ती बनवून रेडी करायची. तर इथे तुम्हाला वाटत असेल की मसाला जळाला गेलाय किंवा मग जास्त काळवटलाय, तर असं काहीही नव्हतं. त्यात मी धना पावडर जास्त घातलेली होती म्हणून मसाल्याचा कलर चेंज झालेला होता. 1 नंबर फुल ऑन हिट अशी भाजी झालेली होती. अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त 15 मिनिटात तयार होणारी ही भाजी आहे. तर ह्या वर्षी नाही पण नक्की पुढच्या वर्षी जर तुम्हाला ट्राय करता आली तर नक्की ट्राय करा. आणि ह्या वर्षी बऱ्याचशा ताईंनी ट्राय केलेली असेल, कारण की ही भाजी बनवल्याबरोबर हिची शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती. तर इथे भाजी छान अशी शिजली गेली होती. त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे कूड घातला. पुन्हा 2 ते 3 मिनिटं छान अशी शिजून दिली आणि मस्त तीळ लावलेल्या ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी सगळ्यांनी आम्ही एन्जॉय केली. तर मैत्रिणींनो, हा होता आजपर्यंतचा आपला आत्तापर्यंतचा व्लॉग जर आवडला असेल तर व्लॉगला नक्की एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.